श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश मनुष्य मात्राच्या अनुभवावर आधारित आहे. गीतेचा दिव्य उपदेश आरंभ करताना सर्वात प्रथम भगवंतांनी हे स्पष्ट केले आहे की शरीरी आणि शरीर एकमेकाहून भिन्न आहेत. शरीर अनित्य, असत, एकदिशीय आणि नाशिवंत आहे, तर शरीरी नित्य, सत, सर्वव्यापी आणि अविनाशी आहे. म्हणून नाशिवंत वस्तूचा नाश होत असताना पाहून दुःखी न होणे आणि अविनाशी वस्तूच्या अविनाशतेकडे पाहून ती तशीच कायम राहण्याची इच्छा न करणे याला विवेक म्हणतात. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग तिन्ही योग मार्गात विवेकाची फार मोठी आवश्यकता आहे. मी शरीराहून संपूर्णपणे वेगळा आहे असा विवेक झाल्यास मुक्तीची अभिलाषा जागृत होते. मुक्तीची गोष्ट तर सोडूनच द्या, स्वर्गादींची कामना सुद्धा आपल्याला शरीरापासून वेगळे जाणल्यानेच होते. म्हणूनच भगवंतांनी आपला उपदेश आरंभ करतेवेळीच सर्वात प्रथम विवेकाचे वर्णन केले आहे. गीतेचे उपर्युक्त विवेक प्रकरण 2 अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून प्रारंभ करून 30व्या श्लोकात समाप्त होते. विवेकाच्या या प्रकरणात भगवंतांनी आत्मा, अनात्मा, प्रकृती, पुरुष, ब्रह्म, अविद्या, ईश्वर, जीव, जगत, माया इत्यादी कोणत्याही दार्शनिक शब्दाचा प्रयोग केला नाही, तर सर्वजण सहजपणे समजू शकतील अशा रीतीनेच भगवंतांनी त्याचे विवेचन केले आहे. याचे तात्पर्य हे आहे की केवळ मनुष्यच परमात्मा प्राप्तीचा अधिकारी आहे, कारण मनुष्य शरीर परमात्मा प्राप्तीसाठीच मिळालेले आहे. म्हणून उपर्युक्त विवेकाला महत्त्व देऊन सर्व माणसे परमात्मा प्राप्ती करू शकतात. या प्रकरणात भगवंतांनी बुद्धी शब्दाचा प्रयोगही केला नाही. वास्तविक नित्य आणि अनित्य, सत आणि असत, अविनाशी आणि विनाशी, शरीरी आणि शरीराला वेगवेगळे समजण्यासाठी विवेकाचीच आवश्यकता आहे, बुद्धीची नव्हे. विवेक बुद्धीच्या पलीकडचा आहे. जसे प्रकृती आणि पुरुष अनादी आहेत, तसेच त्यांचा वेगळेपणा प्रगट करणारा विवेकही अनादी आहे. हाच विवेक बुद्धीत प्रगट होत असतो. हा भगवंतांनी प्रदान केलेला विवेक सर्व प्राणीमात्रांना नित्य प्राप्त आहे. पशु पक्षीही खाद्य अखाद्य पदार्थांच्या भिन्नतेला जाणतात. वृक्षवेलींच्या ठिकाणी सुद्धा शीत, उष्ण, अनुकूलता, प्रतिकूलता इत्यादींच्या भिन्नतेचे ज्ञान असते. मनुष्य प्राणी बुद्धिप्रधान असल्यामुळे त्याच्या ठिकाणी हा विवेक विशेष रूपाने असतो. पशु पक्ष्यांच्या ठिकाणी तर केवळ उदरनिर्वाहासाठी उपयोगात येणाऱ्या जड पदार्थाविषयी विवेक असतो. परंतु मनुष्य आपल्या विवेकाने जन्ममरणाच्या बंधनातून कायमचे मुक्त होऊन शाश्वत शांती प्राप्त करू शकतो. हीच मनुष्याच्या विवेकाची विशेषता आहे. विवेक जागृत झाल्यास, अर्थात शरीर आणि शरीरीच्या भिन्नतेचा अनुभव आल्यास, आपले म्हणविले जाणाऱ्या इंद्रिये, शरीर, मन, बुद्धीसहित संसाराचा सर्वथैव संबंध विच्छेद होतो, जो मुळातच असतो, आणि बुद्धी शुद्ध आणि सम होते. अर्थात बुद्धीच्या ठिकाणी असलेला विषमभाव नष्ट होतो. कर्मयोगात बुद्धीच्या एक निश्चयाला प्राधान्य आहे. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह. सांख्ययोगामध्ये विवेकाची, भक्तियोगामध्ये विश्वासाची, तसेच कर्मयोगामध्ये निश्चयात्मिका बुद्धीची प्रधानता असते. कर्मयोगामध्ये विवेक आणि श्रद्धा विश्वास नसतो असे नाही, परंतु प्रामुख्याने एक निश्चयात्मिक बुद्धी असते. तसेच सांख्ययोगामध्ये आणि भक्तियोगामध्येही एक निश्चयात्मक बुद्धी असते. मनुष्य जेव्हा आपले कल्याण
अथवा परमात्म प्राप्तीविषयी एक निश्चय करतो तेव्हा त्याला अनुकूलता आणि प्रतिकूलता बाधा आणीत नाहीत. आणि अशा प्रकारे काहीही न करता त्याची बुद्धी सहज सम होऊ लागते. जोपर्यंत बुद्धीच्या ठिकाणी संसाराचे महत्व, आकर्षण, ओढ असते तोपर्यंतच बुद्धीला सम करण्यासाठी सांगितले जाते. एक निश्चयात्मिका बुद्धी झाल्यास संसाराचे महत्व, आकर्षण, ओढ सहज समाप्त होऊ लागते. अशी निश्चयात्मिका बुद्धी होण्यात भोग आणि संग्रहाच्या आसक्तीला महान बाधक म्हटले गेले आहे. याप्रमाणे कर्मयोगात निश्चयात्मिका बुद्धीची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगून भगवंत अर्जुनाला समभावपूर्वक कर्तव्य कर्म करण्याविषयी विशेषत्वाने सांगतात. जसे कर्मण्येवाधिकार असते, योगस्थ कुरु कर्माणि, तुझा कर्म करण्यातच अधिकार आहे, समतेत स्थित होऊन कर्म कर. त्याचबरोबर हेही म्हणतात की दूरेण हेवरं कर्म बुद्धियोगात, बुद्धियोगापेक्षा समतेपेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहेत. पुढे म्हणतात बुद्धौ शरणमन्विच्छ बुद्धियुक्त जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. तू समबुद्धीचा आश्रय घे. समतापूर्वक कर्म करणारा पुरुष पाप आणि पुण्य दोन्हींचा या देहात जिवंत असतानाच त्याग करतो. म्हणून तू समतेच्या प्राप्तीविषयीच प्रयत्न कर, कारण समता हीच कर्मामध्ये चतुरता आहे. अर्जुनाच्या मनात युद्ध न करण्याविषयीचा आग्रह पूर्वीपासूनच होता. पहिल्या अध्यायाच्या 31व्या श्लोकात अर्जुन म्हणतात, युद्धात आपल्या कुलाचा नाश करून मला आपले हित दिसत नाही. न च श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजन माहवे. नंतर 45व्या श्लोकात म्हणतात, अहो दुःखाची गोष्ट अशी आहे की आम्ही बुद्धिमान असून सुद्धा भयंकर पाप करण्यासाठी तयार झालो आहोत. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम. पुढे दुसऱ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात अर्जुन म्हणतात, मी भिक्षेचे अन्न खाणे श्रेष्ठ समजतो, परंतु युद्ध करणे नव्हे. श्रेयो भोक्तुम भैक्षमपि ह लोके. आणि 9व्या श्लोकात तर भगवंताच्या आज्ञेविरुद्ध आपला निर्णय सांगतात की मी युद्ध करणार नाही. न योत्से. आपल्या आग्रहाला चिकटून असलेला श्रोता वक्त्याचे म्हणणे नीट समजून घेऊ शकत नाही. हा नियम आहे. हेच कारण आहे की आपला युद्ध न करण्याचा आग्रह ठेवल्याने अर्जुन देखील उपर्युक्त प्रकरणात भगवंताच्या वचनांचा आशय नीट समजून घेऊ शकले नाहीत. परंतु अर्जुनाला भगवंताचे वचन द्व्यर्थी वाटू लागले. या कारणाने भगवंताचा अभिप्राय काय आहे, ते माझ्या कल्याणाचे कोणते साधन श्रेष्ठ समजतात, याचा खुलासा करविण्यासाठी अर्जुन पुढील 2 श्लोकात भगवंतांना प्रश्न करतात. अर्जुन उवाच जायसे चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. अन्वय, जनार्दन चेत् ते कर्मणः बुद्धिः जायसी मता तत् केशव मां घोरे कर्मणि किं नियोजयसि व्यामिश्रणेव इव वाक्येन मे बुद्धिं मोहयसि इव निश्चित्य तत् एकं वद येन अहम श्रेयः आपनुयाम. अर्थ, अर्जुन म्हणाले, हे जनार्दन, जर आपण कर्मापेक्षा बुद्धीला नाम ज्ञानाला श्रेष्ठ मानत आहात तर मग हे केशव मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात.
आपण आपल्या द्व्यर्थी वचनाने माझ्या बुद्धीला भ्रमित करीत आहात. म्हणून आपण निश्चय करून अशी एक गोष्ट सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. व्याख्या. जनार्दन या पदातून अर्जुन जणू काही हा भाव प्रगट करतात की हे कृष्ण, आपण सर्वांची याचना पूर्ण करणारे आहात, तर मग माझी याचना तर अवश्य पूर्ण करालच. जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. मनुष्याच्या अंतःकरणात अशी एक उणीव असते की तो प्रश्न करून उत्तराच्या रूपात वक्त्याकडूनही आपल्याच विषयाचे अथवा सिद्धांताचे समर्थन करू इच्छितो. याला उणीव यासाठी म्हटले आहे की वक्त्याच्या निर्देशाचे, मग तो निर्देश मनोनुकूल असो अथवा सर्वथैव प्रतिकूल असो, पालन करण्याचा निश्चयच शूरवीरता आहे. बाकी सर्व दुर्बलता अथवा भित्रेपणाच म्हणता येईल. या दुर्बलतेमुळेच मनुष्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे अवघड जाते. जेव्हा तो प्रतिकूल परिस्थिती सहन करू शकत नाही, तेव्हा तो चांगुलपणाचा वेश धारण करतो. अर्थात तेव्हा चांगुलपणाच्या रूपात वाईटपणाच येत असतो. जी वाईट गोष्ट चांगल्या गोष्टीचा वेश पांघरून येते, तिचा त्याग करणे अत्यंत अवघड जाते. या ठिकाणी अर्जुनातही हिंसेच्या त्यागाच्या स्वरूपात चांगुलपणाच्या वेशात कर्तव्य त्यागरूपी वाईटपणा आला आहे. म्हणून ते कर्तव्य कर्मापेक्षा ज्ञानाला श्रेष्ठ समजत आहेत. याच कारणाने ते या ठिकाणी प्रश्न करीत आहेत की जर आपण कर्मापेक्षा ज्ञानाला श्रेष्ठ समजता, तर मग मला अशा युद्धरूप घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात बुद्धिर्योगे पदातून समत्व बुद्धीबद्दल म्हणजे समतेबद्दल म्हटले होते, परंतु अर्जुनाने त्याला ज्ञान समजले. म्हणून ते भगवंताला म्हणत आहेत की हे जनार्दन, आपण पूर्वी म्हटले होते की मी सांख्यामध्ये नाम ज्ञानामध्ये जी बुद्धी म्हटली आहे तिलाच तू योगाच्या विषयात ऐक. या बुद्धीने युक्त झालेला तू कर्मबंधनातून मुक्त होशील. परंतु जोपर्यंत ज्ञान होणार नाही तोपर्यंत कर्मबंधनातून मुक्त होता येत नाही. आपण हेही सांगितले की बुद्धियोग अर्थात ज्ञानापेक्षा कर्म अत्यंत निकृष्ट आहे. जर आपल्या मान्यतेमध्ये कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, तर मग मला तुम्ही शास्त्रविहित यज्ञ, दान, तप इत्यादी शुभ कर्मामध्ये सुद्धा प्रवृत्त करता कामा नये. केवळ ज्ञानामध्येच प्रवृत्त होण्याविषयी आपण सांगावयास पाहिजे होते. परंतु आपण त्याच्या विरुद्ध मला युद्धासारख्या अत्यंत क्रूर कर्मामध्ये, ज्यात दिवसभर केवळ मनुष्याची हत्याच करावी लागते, त्यात का प्रवृत्त करीत आहात. पूर्वी अर्जुनाच्या मनात युद्धाविषयी आवेश उत्पन्न झाला होता आणि त्याच आवेशात येऊन त्यांनी भगवंताला म्हटले होते की हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा, ज्यामुळे मला पाहता येईल की माझ्याशी 2 हात करण्याला कोण कोण आले आहेत. परंतु जेव्हा भगवंतांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यासमोर तसेच इतर राजे लोकांसमोर रथ उभा केला व म्हटले की तू या कुरुवंशीयांना पहा, तेव्हा अर्जुनाचा कौटुंबिक मोह जागृत झाला. मोह जागृत झाल्याने त्यांची वृत्ती युद्धापासून, कर्मापासून उपरत होऊन ज्ञानाकडे वळली. कारण ज्ञानात युद्धासारखे घोर कर्म करावे लागत नाहीत. म्हणून अर्जुन म्हणतात की आपण मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात. येथे बुद्धी ही पदाचा अर्थ ज्ञान घेतला गेला आहे.
जर येथे बुद्धीही या पदाचा अर्थ समत्व बुद्धी अर्थात समता घेतला तर द्व्यर्थी वचन सिद्ध होणार नाही. कारण की दुसऱ्या अध्यायाच्या 48व्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला योगात नाम समतेत स्थित होऊन कर्म करण्याची आज्ञा दिली होती. द्व्यर्थी वचन तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा अर्जुनाच्या समजण्यामध्ये दोन प्रकारची माहिती असेल. आणि तेव्हाच असा प्रश्न उपस्थित होतो की जर आपल्या मान्यतेत कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात. दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंतांनी यापुढे अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरात दोन निष्ठा सांगितल्या आहेत. ज्ञानयोग्यांची निष्ठा ज्ञानयोगामुळे आणि कर्मयोग्यांची निष्ठा कर्मयोगामुळे. यावरून देखील अर्जुनाच्या प्रश्नामधील बुद्धीही पदाचा अर्थ ज्ञान असा घेणेच युक्तिसंगत वाटतो. कोणताही साधक श्रद्धापूर्वक प्रश्न विचारूनच आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर प्राप्त करू शकतो. विनाकारण आक्षेपपूर्वक शंका निर्माण केल्या तर योग्य उत्तर मिळणे अशक्य होते. अर्जुनाची भगवंतावर पूर्ण श्रद्धा आहे म्हणून भगवंताच्या सांगण्यानुसार अर्जुन आपल्या कल्याणासाठी युद्धासारख्या घोर कर्मातही प्रवृत्त होऊ शकतात असा भाव उपर्युक्त प्रश्नातून प्रगट होतो. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. या पदातला अर्जुनाचा भाव असा आहे की आपण कधी कर्म करा म्हणता कुरु कर्माणी आणि कधी ज्ञानाचा आश्रय घ्या म्हणता बुद्धौ शरणमन्विच्छ. आपल्या अशा या द्व्यर्थी वचनाने माझ्या बुद्धीला भ्रम होत आहे. अर्थात मी कर्म केले पाहिजे की ज्ञानाचा आश्रय घेतला पाहिजे, यापैकी काय केले पाहिजे हे मला स्पष्टपणे समजेनासे झाले आहे. या ठिकाणी दोन वेळा इव पदाच्या प्रयोगाने भगवंतावर असलेली अर्जुनाची श्रद्धा सिद्ध होत आहे. श्रद्धेमुळेच अर्जुन भगवंताचे वचन योग्य मानत आहेत आणि हेही समजत आहेत की भगवंत मला भ्रमात टाकीत नाहीत, परंतु भगवंताच्या वचनांना योग्य रीतीने न समजल्यामुळे अर्जुनाला ती वचने द्व्यर्थी वाटत आहेत आणि त्या वचनाने भगवंत माझ्या बुद्धीला भ्रमित करीत आहेत असे त्यांना वाटत आहे. जर भगवंतांनीच अर्जुनाच्या बुद्धीस मोहित केले तर अर्जुनाच्या बुद्धीतील मोह काढील कोण. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. माझे कल्याण कर्माने होईल का ज्ञानाने होईल यापैकी आपण एक गोष्ट निश्चित करून सांगा ज्या योगे माझे कल्याण होईल. मी पूर्वीही आपणाला म्हटले होते की ज्या योगे माझे निश्चित कल्याण होईल ती गोष्ट मला सांगा. यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. आणि आताही तीच गोष्ट आपल्या पुढे मांडित आहे. परिशिष्ट भाव. जोपर्यंत संसाराची सत्ता मानित आहात तोपर्यंतच कर्म घोर अथवा सौम्य दिसते. कारण संसाराची सत्ता मानल्याने कर्माकडे दृष्टी राहते, आपल्या कर्तव्याकडे नव्हे. आपल्या कर्तव्याकडे दृष्टी राहिली तर कर्म घोर अथवा सौम्य दिसत नाही. आता पुढील 3 श्लोकांतून भगवान अर्जुनाच्या व्यामिश्रेणेव वाक्येन या पदाचे उत्तर देत आहेत. ते पुढील श्लोकात पाहूयात. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.